नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात यंदा श्रावण शुद्ध तृतीया तिथीत वृद्धी झाल्याने नवरात्र उत्सव 10 दिवस साजरा होणार आहे। देवीची 7 स्वरूपात पूजा, रोज 3 अभिषेक, 5 आरत्या आणि शाही पालखी सोहळा असा उत्साहात नवरात्र साजरा होणार आहे। जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक दसरा चौक येथे सुरू होणाऱ्या शाही दसरा महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। या महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती असतील। नांदणी तालुका शिरोळ येथे 8 वर्षाच्या स्वराने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। दूध आणण्यासाठी भावासोबत जात असताना काही जणांनी तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केला। त्यामुळे गावकरी बाहेर आले आणि अपहरणकर्ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। मुलं सुखरूप परतल्याने पालक आणि गावकरी यांनी सुटकेचा श्वास टाकलाय। देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर रचनेत मोठे बदल केलेत। या नव्या कर रचनेमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक तसेच लघु व मध्यम उद्योगांना थेट लाभ होणार असल्याचा विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। महावितरणामध्ये महिला कर्मचाऱ्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असून तांत्रिक क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःला सिद्ध केले। निसर्गाने दिलेली संवेदनशीलता आणि कल्पकतेचे गुण प्रशासन आणि ग्राहक सेवेत प्रभावी ठरत आहेत, असे गौरव उद्गार महावितरणाचे संचालक मानव संशोधन राजेंद्र पवार यांनी काढले। सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात परिमंडलातील विद्युत भवन येथे महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी विशेष संवाद साधला। कोल्हापूर महापालिकेवर 15 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसचा ताबा असूनही शहराच्या विकासासाठी एकही ठोस प्रकल्प राबवला गेला नाही। अपूर्ण पाणी पुरवठा प्रकल्पामुळे आजही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्यामुळे शहराचा विकास व्हायचा असेल तर महापालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय। कोल्हापूर येथील सरस्वती चित्रपट गृहासमोरील 3 मजली पार्किंग 22 सप्टेंबर पासून प्रायोगिक तत्वावर सुरू होत आहे। पहिल्या टप्प्यात 75 चारचाकी व 150 दुचाकीसाठी सुविधा उपलब्ध होणार असून नवरात्र उत्सवात भाविकांची मोठी सोय होणार आहे। स्टेशन रोडवरील मेकॅनिकल पार्किंगचं काम मात्र नवरात्रीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। बोरपाडे तालुका पन्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला। या अभियानाचा उद्देश महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे व कुटुंब सुदृढ करण्यासाठी आवश्यक सेवा पुरवणे हा आहे। महापालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महालक्ष्मी मंदिर व पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत दररोज सकाळी 6 पासून मंदिर बंद होईपर्यंत 2 शिफ्टमध्ये स्वच्छता केली जाते। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।